हॅलो अँड वेलकम बॅक टू अवधूत अकॅडमी 9th स्टँडर्ड. आता आपण सुरू करणार आहोत तुमचा सेशन नंबर 2 फॉर युअर चॅप्टर नंबर 6 क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. फर्स्ट सेशनमध्ये काय पाहिलं मुलांना आपण की प्लांट्स काय आहेत, कसं क्लासिफाय केलं गेलं आहे, त्यांना 5 बेसिक पाहिलेत आपण की कुठल्या बेसिसवरती ते क्लासिफाय होतात, त्यांचं क्लासिफिकेशन कसं होतं. ठीक आहे, वी हॅव सीन अ लिटिल बिट ऑफ ओव्हरव्ह्यू अबाउट प्लांट्स अँड क्लासिफिकेशन. आता या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की क्रिप्टोगॅम्स काय आहेत, क्रिप्टोगॅम्स काय आहेत. आता मूव्हिंग ऑन टू क्रिप्टोगॅम्स, त्याच्या आधी बिफोर मूव्हिंग ऑन आपण पाहूयात की क्रिप्टोगॅम्स आणि फनेरोग्रॅम्स या दोन जे आहेत मेन क्लासिफिकेशन आहेत. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पहा, हा पेज नंबर 76 वरती तुमचे क्रिप्टोगॅम्स आहेत, राईट. अँड देन जस्ट ऑन द पेज नंबर 78 तुमचं जे आहे ते फनेरोगॅम्स आहेत. कोण आहे? फनेरोगॅम्स. सो दोन मेन इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन्स जे आहेत ते कुठले आहेत तुमचे? क्रिप्टोगॅम आणि तुमचे फनेरोगॅम. कुठले आहेत? क्रिप्टोगॅम आणि तुमचे फनेरोगॅम. आता तुम्ही म्हणताल मॅम क्रिप्टोगॅम फनेरोगॅम हे आम्ही ऐकलेलं नाही. सी, क्रिप्टोगॅम्स आणि फनेरोगॅम्स म्हणजे काय मुलांनो? क्रिप्टोगॅम्स म्हणजे असे प्लांट्स, क्रिप्टोगॅम म्हणजे असे प्लांट्स ज्यांच्याकडे सीडचा प्रेझेन्स नाहीये. क्रिप्टोगॅम्स डू नॉट हॅव सीड्स, डू नॉट हॅव सीड्स. काय नाहीये क्रिप्टोगॅम्सकडे? बियाच नाहीयेत, सीड्सच नाहीयेत. क्रिप्टोगॅम्सकडे काय नाहीये? सीड्स नाहीयेत. आणि असे प्लांट्स आपण बघणार आहोत. त्यात पण डिव्हिजन्स दिले आहेत की कुठले कुठले आहेत. एकच नाहीये फक्त क्रिप्टोगॅम, क्रिप्टोगॅमला पण सबडिवाइड केलेलं आहे. सो क्रिप्टोगॅम्स डू नॉट हॅव सीड्स, whereas फनेरोगॅम्स have फनेरोगॅम्स have सीड्स. ठीक आहे मुलांनो, फनेरोगॅम्सकडे सीड्स आहेत पण क्रिप्टोगॅमकडे नाही आहेत. चलो आता आपण सुरू करूयात विथ क्रिप्टोगॅम. क्रिप्टोगॅम ज्यांच्याकडे सीड्स नाही आहेत त्याचं फर्स्ट डिव्हिजन दिलंय थॅलोफायटा. त्याचं फर्स्ट डिव्हिजन काय दिलंय? थॅलोफायटा. डिव्हिजन 1 थॅलोफायटा. These plant grow mainly in water. काय आहे सगळ्यात? आता आपण जसं जसं हे करतोय आपण एक एक पॉइंट पण लिहून घेऊयात, कारण तुम्ही रादर दॅन रीडिंग द रायटिंग द होल पॅराग्राफ तुम्हाला पॉइंट्समध्ये जास्त लक्षात राहील आणि इट विल बी इंटरेस्टिंग. दीज प्लांट ग्रो मेनली ऑन वॉटर. दे ग्रो मेनली ऑन वॉटर. सगळ्यात पहिला पॉइंट काय झाला आपला थॅलोफायटाचा? डिव्हिजन थॅलोफायटा. तुमच्या जे क्रिप्टोगॅम्सचा फर्स्ट डिव्हिजन आहे थॅलोफायटा, त्याच्यात कसे असतात प्लांट्स? मोस्टली पाण्यावरचे प्लांट्स आहेत. This group of plant which do not have specific parts like root, stem, leaves, flowers but are autotrophic due to presence of chlorophyll is called algae. शेवाळ माहिती आहे की नाही मुलांनो? शेवाळ, दॅट इज थॅलोफायटा. शेवाळ जे आहे आपलं दॅट कम्स अंडर थॅलोफायटा. ह्यांच्यात काय आहे मुलांनो? ह्यांच्याकडे असं स्पेसिफिक रूट, लीव्ह, परत स्टेम, फ्लावर असे पार्ट्स नाही आहेत. हे जे प्लांट आहे, हा जो प्रकार आहे प्लांटचा, त्याची जी बॉडी आहे ती रूट, स्टेम्स, तुमचे ब्रांचेस, लीव्स ह्याच्यात डिवायडेड नाही आहेत. बट जस्ट बिकॉज ते ऑटोट्रॉफिक आहेत. काय आहेत ते? ऑटोट्रॉफिक आहेत. त्यांच्यात क्लोरोफिल आहे म्हणून त्यांना आपण कशात घेतलंय? थॅलोफायटा असं नाव दिलंय त्यांच्या किंगडमला. सेकंड पॉइंट काय आहे? द प्लांट बॉडी इज नॉट डिवायडेड. लिहा माझ्यासोबत. द प्लांट बॉडी इज नॉट डिवायडेड इन टू flowers, roots, leaves, stems, etc. काय आहे सेकंड ह्यांचा? सेकंड प्रॉपर्टी किंवा कॅरेक्टरिस्टिक काय आहे की त्यांची बॉडी
डिवायडेड नाहीये. सी इथं तुम्हाला दिसते का वेगळे लीव्स आहेत किंवा वेगळे रूट्स आहेत. दे ओनली हॅव अ प्लांट बॉडी विच इज नॉट डिवायडेड. आणि मग त्यांना प्लांटमध्ये का घेतलंय? बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल. बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल. थॅलोफायटा म्हणलं की लक्षात कोण यायला पाहिजे? ॲल्गे. लक्षात कोण यायला पाहिजे? ॲल्गे म्हणजे तुमचा शेवाळ. ठीक आहे. ॲल्गे शो ग्रेट डायव्हर्सिटी. खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ॲल्गे असतात. तुम्ही बघितलंय का? हा शेवाळ असा आहे म्हणजे तिकडचा पण तसाच असणार आहे? नाही, त्याच्यात खूप व्हेरायटी असते. त्याच्यात खूप जास्त डिव्हिजन्स असतात. ठीक आहे मुलांनो. दे मे बी युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर अँड मायक्रोस्कोपिक और लार्ज. हा पण एक पॉईंट झाला. ते युनिसेल्युलर पण ऑर्गॅनिझम्स आहेत आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स पण आहेत. कोणात? थॅलोफायटामध्ये. या किंगडममध्ये organisms are unicellular as well as multicellular. ठीक आहे. फक्त सिंगल सेल्डच ऑर्गॅनिझम्स आहेत का थॅलोफायटामध्ये? नाही, युनिसेल्युलर पण आहेत आणि मल्टीसेल्युलर पण आहेत. काही खूप छोटे आहेत जे आपल्याला मायक्रोस्कोप खालीच बघायला लागतील आणि काही खूप मोठे आहेत. सम आर लार्ज, सम आर मायक्रोस्कोपिक. देन एक्झाम्पल ऑफ algae आर स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, उल्वा, सॅरगॅसम एक्सेट्रा. हे एक्झाम्पल्स आहेत. किती दिले? 4. स्पायरोगायरा हे ऐकलंय आपण ऑलरेडी. युलोथ्रिक्स हे पण ऐकलंय. उल्वा आणि सॅरगॅसम नवीन आहे, बरोबर? ठीक आहे. ह्याच्यातले 2-2 एक्झाम्पल सगळ्या किंगडम मधले जे डिव्हिजन्स आहेत त्याच्यातले आलेच पाहिजे मुलांनो. सम ऑफ दिस आर फाउंड इन फ्रेश वॉटर while some are in saline water. These plants usually have soft and fiber like body. ठीक आहे. काय दिलंय त्यांनी एक पॉइंट? काही फ्रेश वॉटर मध्ये राहतात. सम आर फ्रेश वॉटर प्लांट्स and some are marine. मराईन म्हणजे सॉल्टी वॉटर, सॉल्ट वॉटर. आणि फ्रेश वॉटर म्हणजे ज्याच्यात सॉल्ट नाही, जसे तुमचे रिव्हर्स, पॉन्ड्स. आणि मराईन म्हणजे सीज आणि ओशन्स. तर ह्याच्यातले काही प्लांट्स कसे आहेत? फ्रेश वॉटरमध्ये राहतात आणि काही प्लांट्स तुमच्या ओशन्स आणि सॉल्ट वॉटरमध्ये. अँड दीज प्लांट्स हॅव सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी. त्यांची बॉडी कशी आहे? सॉफ्ट आणि फायबर लाईक. दे हॅव सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी. ठीक आहे. बॉडी कशी आहे मुलांना ह्यांची? सॉफ्ट आहे आणि फायबर सारखी आहे. Various types of fungi like yeast and molds which do not have chlorophyll are also included in this group. हे पण लक्षात ठेवा मुलांनो. काही फंगाय जसे यीस्ट आणि मोल्ड्स आहेत ज्यांच्याकडे क्लोरोफिल नाहीये तरी पण त्यांना या ग्रुपमध्ये घेतलेला आहे. कुणाला? यीस्ट आणि मोल्ड्सला, ज्यांच्यात क्लोरोफिल आहे का? नाही. बट स्टिल दे हॅव बीन टेकन इन टू दिस ग्रुप. ठीक आहे. आता एक्झाम्पल्स काय आहेत मुलांनो? पहिला आहे स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, उल्वा आणि काय आहे? सॅरगॅसम. ठीक आहे. हे तुमचं आपण कुठला केला? किंगडम प्लांटेतला जो क्रिप्टोगॅम्स हा डिव्हिजन आहे, जो क्रिप्टोगॅम्स हा ग्रुप आहे त्याच्यातला फर्स्ट डिव्हिजन विच इज किंगडम थॅलोफायटा. सी इथं या प्लांट्सचे इमेजेस दिलेत. तुमचा स्पायरोगायरा असा दिसतो मुलांनो, पहा. सी दिस इज युअर स्पायरोगायरा. स्पायरोगायराचं न्यूक्लियस पहा मध्ये आहे. ही स्पायरोगायराची सेल वॉल झाली. हे पायरिनॉइड्स झाले. हे क्लोरोप्लास्ट झाले. ठीक आहे. दिस इज युअर प्लांट कारा, कारा CHARA. परत हा तुमचा उल्वा, हा तुमचा उल्वा. प्लीज ह्याच्यातले 2-2 एक्झाम्पल्स तरी नक्की करताल मुलांनो. ठीक आहे. बिफोर मूव्हिंग टू नेक्स्ट डिव्हिजन लेट्स क्लिअर दिस. प्लांट्स जे आहेत ते कसे डिवाइड केलेत? क्रिप्टोगॅम्स ज्यांच्याकडे सीड्स नाही आहेत आणि फनेरोगॅम्स ज्यांच्याकडे सीड्स आहेत. आता
क्रिप्टोगॅम्स मध्ये सगळ्यात पहिलं डिव्हिजन आहे थॅलोफायटा. सगळ्यात पहिलं डिव्हिजन आहे थॅलोफायटा. आणि थॅलोफायटात कसे प्लांट्स आहेत त्यांना आपण काय बोलतो, ॲल्गे बोलतो. ॲल्गी, ॲल्गे, ठीक आहे. दे ग्रो मेनली ऑन वॉटर. शेवाळ कुठं दिसतं, मॉइस्ट आणि वॉटरी एरियाज मध्येच दिसतं की नाही. सो फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आर मोस्टली ते कुठं आहेत, वॉटरवरती ग्रो होणारे आहेत. सेकंड इज द प्लांट बॉडी इज नॉट डिवायडेड इंटू फ्लावर्स, रूट्स, लीव्स, स्टेम्स. प्लांटची बॉडी असं सिंगल बॉडी आहे, त्याला काही डिव्हिजन आहेत का रूट्स, प्लांट्स रूट्स आणि स्टेम्स सारखे, नाही. सेकंड इज डिव्हिजन नाही झाले त्यांचं रूट्स, फ्लावर्स, लीव्स, ब्रांचेसमध्ये. देन ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर ॲज वेल ॲज मल्टीसेल्युलर. फक्त सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहेत का, नाही. युनिसेल्युलर पण आहेत आणि मल्टीसेल्युलर पण आहेत. सम आर फ्रेश वॉटर प्लांट्स अँड सम आर मरीन. आता मोस्टली प्लांट्स हे कुठे आहेत, ॲक्वॅटिक आहेत, पाण्यातले आहेत. तर ॲक्वॅटिकमध्ये पण काही प्लांट्स कुठे राहतात, फ्रेश वॉटरमध्ये, आणि काही प्लांट्स कुठे राहतात, काय म्हणतात, सॉल्टी वॉटरमध्ये. त्यांची बॉडी कशी आहे मुलांनो, सॉफ्ट अँड फायबर लाईक, सॉफ्ट अँड फायबर लाईक. अँड गिव्ह मी एक्झाम्पल्स ऑफ युअर थॅलोफायटा किंगडम. Sorry, not kingdom, Thallophyta division. Your first is Pyrogyra, Ulva, Sargassum, Ulothrix and Caraols. ठीक आहे, लक्षात राहील एवढं, इझी आहे, काय अवघड नाही आहे. त्यांची बॉडी सिंगल आहे, डिव्हायजन नाही आहे, मोस्टली पाण्यात राहतात, मल्टीसेल्युलर युनिसेल्युलर दोन्ही आहेत. पण त्यांना प्लांट्स का म्हणले जर त्यांची बॉडी डिवायडेड नाही, बिकॉज दे हॅव क्लोरोफिल, बिकॉज दे परफॉर्म, what do they perform? They perform photosynthesis आणि ते काय आहेत, ऑटोट्रॉफिक आहेत. ठीक आहे, एवढं राहील मुलांना लक्षात. चलो राईट इट डाऊन. मी पॉज करा व्हिडिओ, लिहून घ्या. चलो झालं, इरेज करू का मी आता. नेक्स्ट की आपण नेक्स्ट डिव्हिजनकडे जाऊ, ब्रायोफायटाकडे. चलो. ओ माय गॉड, टेरिडोफायटा. नाउ सेकंड डिव्हिजन ऑफ योर क्रिप्टोगॅम इज ब्रायोफायटा. काय नाव आहे, ब्रायोफायटा. ब्रायोफायटा काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, दिस ग्रुप ऑफ प्लांट इज कॉल्ड amphibians of the plant kingdom because they grow in moist soil but need water for reproduction. या किंगडमला ब्रायोफायटाला काय बोललं गेलंय, दे आर कॉल्ड amphibians. They are called amphibians. यांना बोललं गेले ॲम्फिबियन्स. ॲम्फिबियन्स म्हणजे काय मुलांनो, तुम्हाला ॲम्फिबियन्स म्हणजे माहिती आहेत का. ॲम्फी म्हणजे डुअल, ॲम्फी म्हणजे डुअल, दोन्ही टाईपचे हे ॲम्फी शब्द आहे. तर ॲम्फिबियन्स म्हणजे असे ऑर्गॅनिझम जे पाण्यात पण राहतात आणि जे लँडवर पण राहतात, ज्यांना पाण्याची पण गरज आहे आणि ज्यांना लँडची पण गरज आहे. जसं तुमचा फ्रॉग, योर फ्रॉग लिव्स ऑन द लँड, बट तो रिप्रोड्यूस कुठं करतो मुलांनो, तो जे त्याचे स्पर्म्स आणि एग्ज आहेत ते वॉटरमध्ये रिलीज करतो. म्हणजे आणि वॉटरमध्ये तुम्ही त्याला स्विम करताना पण पाहिलंय, तो डीप स्विमिंग पण करतो. कसं करतो तिथे, त्याच्या स्किननी ब्रीथ करतो. म्हणजे तो दोन्हीकडे राहतोय, लँडवर पण राहतोय आणि वॉटरमध्येच. तसंच हे जे प्लांट आहेत ब्रायोफायटा डिव्हिजन ऑफ ब्रायोफायटा आहे ते पण ॲम्फिबियन्स हे कन्सिडर केलेत. वाय, because they grow on soil, they grow on soil but need water for reproduction, need water for reproduction. म्हणजे हे पण फ्रॉग सारखेच आहेत की नाही, फ्रॉग पण लँडवरती अंडे आणि स्पर्म्स देतो का, नो, दे रिलीज इट इन द वॉटर. तसंच
हे प्लांट्स पण, ह्यांना पण रिप्रोडक्शनला वॉटरची गरज लागते मुलांनो. ठीक आहे. दिस प्लांट्स आर थेलॉइड, मल्टीसेल्युलर अँड ऑटोट्रॉफिक. ते काय आहेत? थेलॉइड आहेत, परत मल्टीसेल्युलर आहेत आणि ऑटोट्रॉफिक आहेत. ह्याच्यात तुम्हाला युनिसेल्युलर खूप दिसणारच नाहीत. असले तर एक काय म्हणतो आपण, त्यांची एक्सटिंक्ट स्पीसीज किंवा एक्सेप्शनल जी केस आहे ते युनिसेल्युलर असेल, पण मोस्टली दे आर मल्टीसेल्युलर. काय आहेत ते? मल्टीसेल्युलर अँड ऑटोट्रॉफिक. स्वतःचं फूड स्वतः बनवतात. ऑफकोर्स बिकॉज दे आर इन द प्लांट किंगडम. दे आर ऑटोट्रॉफिक आणि मल्टीसेल्युलर आहेत. They reproduce by spore formation. The structure of the plant body of Bryophyta is flat, ribbon-like, long, without true roots, stems and leaves. ते पुढचं सोडा. फर्स्ट त्यांचं रिप्रोडक्शन मेथड काय आहे? स्पोर फॉर्मेशननी. दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. रिप्रोडक्शन कशाने करतात मुलांनो? स्पोर फॉर्मेशननी. स्पोर फॉर्मेशननी. रिप्रोडक्शनचा मेथड काय आहे? स्पोर फॉर्मेशन. इथे फोटो वगैरे असेल तर बघू, तुम्हाला दाखवते मी. जर फोटो दिसतोय का तुमच्या स्पोर्सचा? ओके, ठीक आहे, नाही आहे फोटो. स्पोर्स असे छोटे छोटे सर्क्युलर स्पेरिकल, ते स्वतःला प्रोटेक्टिव्ह लेअरमध्ये फॉर्म करून रिलीज करतात एअरमध्ये. दॅट इज स्पोर्स. स्पोर्स पाहिलेत की नाही आपण 7th 8th मध्ये? जे बॅक्टेरियाज असतात, जे मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम असतात, ते त्यांच्या आजूबाजूला काय तयार करतात की प्रोटेक्टिव्ह लेअर तयार करतात. तसेच हे पण, त्याला आपण स्पोर्स बोलतो की नाही, तसेच हे पण स्पोर्स फॉर्म करून रिप्रोड्यूस करतात. आणि त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ब्रायोफायटाचं, ते कसं आहे मुलांना? फ्लॅट, रिबन लाईक, विदाउट ट्रू रूट्स, स्टेम्स अँड लीव्स. आता बघा हे आहेत, ठीक आहे, त्यांना बॉडी पार्ट्स आहेत, पण ते लीफ लाईक आहेत, ते स्टेम लाईक आहेत, पण ट्रू स्टेम, ट्रू रूट्स किंवा ट्रू लीव्स नाही आहेत. ते लाईक आहेत, त्यांच्यासारखे रिझेम्बलन्स आहेत, बट दे आर नॉट ट्रू स्टेम, दे आर नॉट ट्रू रूट्स. दे लुक लाईक ट्रू रूट्स, दे लुक लाईक स्टेम्स, पण ते नाही आहेत. ठीक आहे. काय लिहिणार मग 5वा पॉइंट आपण मुलांनो? देअर स्ट्रक्चर इज फ्लॅट, रिबन लाईक. फ्लॅट आहे, रिबन लाईक आहे. अजून काय स्पेशालिटी? बट दे आर विदाउट काय? ट्रू रूट्स, ट्रू स्टेम. म्हणजे जे त्यांचं स्ट्रक्चर आहे ते खरे लीव्स, खरे स्टेम आणि खरे रूट्स नाही आहेत. ते त्यांच्यासारखे दिसणारे बॉडी पार्ट्स आहेत, बट म्हणजे पार्ट्स आहेत, बट स्टिल दे आर नॉट ट्रू. ठीक आहे. इन्स्टेड दे हॅव स्टेम लाईक और लीफ लाईक पार्ट्स अँड रूट लाईक रायझॉइड्स. त्यांच्या रूट्सला काय बोललं गेलंय? रायझॉइड. जे रूट लाईक स्ट्रक्चर आहेत त्यांना बोलतात रायझॉइड. दे डू नॉट हॅव स्पेसिफिक टिश्यू फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. त्यांच्याकडे स्पेसिफिक फूड आणि वॉटर कंडक्ट करायला सेपरेट जायलम फ्लोएम नाही आहे. एकच टिश्यू, म्हणजे त्यांचं वॉटर त्याच्यातच जनरेट करतं. त्यांच्याकडे कंडक्टिंग वेसल्स नाही आहे. डू नॉट हॅव स्पेशल कंडक्टिंग टिश्यूज. त्यांच्याकडे कंडक्टिंग टिश्यूज आहेत का? नाही. जायलम फ्लोएम आहे का? नाही. ते विदाउट टिश्यूज वॉटर, एवढंसं ऑर्गॅनिझम आहे, ते विदाउट स्पेशलाइज टिश्यूजच वॉटर आणि फूड ट्रॅव्हल आणि ॲब्झॉर्ब करतं. ठीक आहे. हे तुमचे किती पॉईंट झाले? ब्रायोफायटाचे झाले 7 पॉईंट. एक्झाम्पल काय? मॉस. एक्झाम्पल इज मॉस, विच इज फ्युनेरिया, मर्कॅन्टिया, अँथोसेरॉस, रिशिया. It is called Riccia, not Riccia, sorry. Moss, which is Funera, Mercantia, Anticeros, आणि Riccia.
ठीक आहे. हे 4 ह्याच्यातले 2 लक्षात ठेवा मुलांनो, तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतं. थॅलोफायटाचे 2 एक्झाम्पल द्या, ब्रायोफायटाचे 2 एक्झाम्पल द्या, तेव्हा तुम्हाला देता आले पाहिजे. ठीक आहे. सी कसं स्ट्रक्चर आहे. हे रायझॉइड्स आहेत जे रूट लाईक आहेत. रूट आहेत का? नाही, दे आर रूट लाईक स्ट्रक्चर. हे झाले रायझॉइड. हे लीफ सारखे स्ट्रक्चर आहेत पण लीफ नाही आहेत. हे त्यांची कॅप्स्यूल, हे स्टॉक. ठीक आहे. हे त्यांचे काय दिलेत? पार्ट्स दिलेत. एकदा तो डायग्राम बघून घ्या. ठीक आहे. हे प्लांट्स होते कशाचे? तुमच्या ब्रायोफायटा डिव्हिजनचे. आता आपल्याला पुढं जायचंय टेरिडोफायटाकडे, बट त्याच्या आधी एकदा पटकनी रिवाइज करून घेऊयात. फर्स्ट, दे आर कॉल्ड व्हॉट? ॲम्फिबियन्स. का बोलतात ॲम्फिबियन्स त्यांना मुलांनो? का बरं? बिकॉज त्यांना पाण्यात पण राहू शकतात आणि लँडवर पण राहू शकतात. पाण्यात कशासाठी? रिप्रोडक्शनसाठी. लँडवरती त्यांच्या नॉर्मल प्रोसेससाठी. दे ग्रो ऑन सॉइल बट नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन, म्हणून त्यांना बोललं गेलं ॲम्फिबियन्स. नेक्स्ट, ते मल्टीसेल्युलर आहेत आणि ऑटोट्रॉफिक आहे. प्लांट आहे तर ऑटोट्रॉफिक असणारच आहेत. आणि रादर दॅन युनिसेल्युलर ते काय आहेत? मल्टीसेल्युलर. रिप्रोडक्शन मेथड काय आहे मुलांनो? स्पोर फॉर्मेशनचा आहे. त्यांचा स्ट्रक्चर कसा आहे? फ्लॅट आणि रिबिन लाईक. सी असा फ्लॅट आहे आणि हे रिबिन लाईक स्ट्रक्चर आहेत की नाही. बट दे आर विदाउट ट्रू रूट्स अँड स्टेम. खरे स्टेम आणि रूट्स आहेत का? नाही. आणि त्यांच्याकडं रिअल म्हणजे सेपरेट स्पेशल कंडक्टिंग टिश्यू आहेत का झायलम फ्लोएम सारखे? नाही. त्यांच्याकडं एक कॉमन पॅसेज आहे किंवा पाथवे आहे जिथून ते फूड आणि वॉटर ट्रॅव्हल करतं, बट त्यांच्याकडं कंडक्टिंग टिश्यूज नाही आहेत स्पेशलाइज्ड. आणि त्यांच्याकडं ट्रू रूट्स आणि स्टेम्स पण नाही आहेत, बट त्याच्यासारखे रिझेंबल करणारे स्ट्रक्चर आहेत. ठीक आहे. एक्झाम्पल, मॉस, तुमचा फ्युनेरिया ज्याला बोलता, मर्कॅन्टिया, अँथिसेरॉस अँड रिकिया. ठीक आहे. हे डायग्राम तरी करून जाताल. ठीक आहे. आणि एक्झाम्पल्सला विसरू नका मुलांनो. चलो, दॅट वॉज युअर ब्रायोफायटा. आता आपल्याला जायचंय कुठे? डिव्हिजन 3 ज्याचं नाव आहे टेरिडोफायटा. करू इरेज? लिहून घ्यायचंय? लिहून घ्या पटकनी. इरेज करते मग मी. वेट, 1 सेकंड थांबा. लिहून घ्या मग इरेज करते मी. पॉज करा व्हिडिओ अँड देन राईट इट डाऊन. चलो, नेक्स्ट थर्ड डिव्हिजन कुठलं आहे मुलांना? आपलं क्रिप्टोगॅम्स मधलं थर्ड डिव्हिजनचं नाव काय आहे? तुमच्या थर्ड डिव्हिजनचं नाव आहे टेरिडोफायटा. डिव्हिजन 3 टेरिडोफायटा. डिव्हिजन 3 चं नाव काय आहे? टेरिडोफायटा. Plants from this group have well developed roots, stems, leaves and separate tissues for conduction of food and water. मुलांनो, हा जो तुमचा थर्ड डिव्हिजन आहे, पहिल्या 2 कडं नव्हते त्यांचे बॉडी पार्ट्स, बट ह्या थर्ड डिव्हिजन कडं ट्रू रूट्स, ट्रू स्टेम्स, ट्रू लीव्स, कंडक्टिंग टिश्यूज 2 सेपरेट हे प्रेझेंट आहेत. काय लिहिणार? फर्स्ट, this division has plants with true roots, true stems and true leaves. खरे वाले आहेत. रेझेम्बलन्स आहेत का? नाही. सिंगल बॉडी आहे का? नाही. प्रॉपर बॉडी सेग्रिगेटेड आणि डेव्हलप्ड आहे. आणि सेकंड पॉइंट काय आहे? दे हॅव स्पेशलाइज्ड कंडक्टिंग टिश्यूज. स्पेशलाइज्ड कंडक्टिंग ठीक आहे मुलांनो. इतर 2 पॉइंट झाले की अनलाइक द बोथ किंगडम्स ह्यांच्याकडे काय आहे? ट्रू रूट्स आहेत. येस,
त्यांच्याकडे ट्रू स्टेम्स आहेत, येस. ट्रू लीव्स आहेत, आहे. म्हणजे प्रॉपर बॉडी स्ट्रक्चर आहे कोणाकडे? टेरिडोफायटाकडे. आणि सेकंड गोष्ट, ह्यांच्याकडे जायलम वॉटरसाठी आणि फ्लोएम फूडसाठी आहे. त्यांच्याकडे स्पेशलाइज्ड कंडक्टिंग टिश्यूज आहेत. ठीक आहे, दिस वॉज युअर सेकंड पॉइंट. आता बट दे डू नॉट बेअर फ्लावर्स आणि फ्रूट्स. त्यांच्याकडे लीव, स्टेम आणि रूट्स तर आहेत, पण फ्लावर आणि फ्रूट्स आहेत का? नाही. दे डू नॉट बेअर फ्लावर अँड फ्रूट्स. दे डू नॉट बेअर फ्लावर अँड फ्रूट्स. फळं आणि फुलं आहेत का ह्यांच्याकडे? नाही आहेत मुलांनो. नेक्स्ट, they reproduce with the help of spores formed along the back of posterior surface of their leaves. ते पण कशाने रिप्रोड्यूस करतात? स्पोर्स फॉर्मेशन. रिप्रोडक्शन मेथड काय लिहिणार ह्यांचा पण मुलांनो? स्पोर फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशन ह्यांचं पण काय आहे? स्पोर फॉर्मेशन. बट ह्यांची स्पोर फॉर्मेशन त्यांच्या लीव्सच्या मागच्या बाजूला स्पोर्स फॉर्म होतात. ठीक आहे. एक्झाम्पल्स आर फर्न्स. लाईक हे बघा फर्न्स, दीज आर युअर फर्न्स, है ना. एक्झाम्पल्स फर्न्स लाईक, नाही एक्झाम्पल इथे नको लिहायला, तुम्हाला बुकमध्ये खूप क्लिअरली दिलंय. चलो, काय काय एक्झाम्पल आहेत? फर्न्स. जे फर्न्स आहेत त्या टेरिडोफायटाच्या प्लांट्सला फर्न्स बोलतात. नेफ्रोलेपिस, मार्सेलिया, टेरिस, ॲडिएंटम, इक्वेसेटम, सेलेजिनेला, लायकोपोडियम. हे 7 एक्झाम्पल्स आहेत. ह्याच्यातले 3 तरी करा मुलांना, 3-4. ठीक आहे. हे होतं तुमचं डिव्हिजन टेरिडोफायटा. आणि दिस प्लांट रिप्रोड्यूस असेक्शुअली बाय स्पोर फॉर्मेशन अँड सेक्शुअली बाय झायगोट फॉर्मेशन. हे कुठलं आहे? असेक्शुअल मेथड आहे. हा कुठला मेथड आहे ह्यांचा? असेक्शुअल. आणि सेक्शुअलमध्ये ते कसे फॉर्म करतात मुलांनो? झायगॉट. नॉर्मल सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये झायगॉट फॉर्मेशन. झायगॉट फॉर्मेशन कुठल्या मेथडनी? सेक्शुअल मेथडनी. कुठल्या मेथडनी? सेक्शुअल मेथडनी. ठीक आहे. बाकीचे 2 मध्ये सेक्शुअल मेथड होते का? नो. आपण स्पोर फॉर्मेशन पाहिलंय. इथे स्पोर फॉर्मेशन पण आहे आणि झायगोट फॉर्मेशन पण आहे. स्पोर फॉर्मेशन असेक्शुअल आणि झायगोट फॉर्मेशन सेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे. काय आहे तुमचं थर्ड किंगडम? आय एम सॉरी, माझ्या लक्षात म्हणजे सारखं किंगडम येतंय. व्हॉट इज युअर थर्ड डिव्हिजन? इट इज टेरिडोफायटा. आता टेरिडोफायटाकडे काय आहे मुलांनो? ट्रू रूट्स, ट्रू लीव्स, ट्रू स्टेम. यांच्याकडे रेझेम्बलन्स आहे का? म्हणजे फक्त त्यांच्यासारखे दिसणारे पार्ट्स आहेत? नो. खरे लीव्स आहेत, खरे स्टेम आहेत आणि खरे रूट्स आहेत. दे हॅव स्पेशलाइज्ड कंडक्टिंग टिश्यू. तुमचे स्पेशल कंडक्टिंग टिश्यूज कोण आहेत? तुमचं जायलम, तुमचं फ्लोएम. तुमचं जायलम नेतं वॉटरला, तुमचं फ्लोएम नेतं फूडला. आणि दे डू नॉट बेअर फ्लावर्स अँड फ्रूट्स. जरी रूट, लीव, स्टेम असल्यावर फ्लावर आणि फ्रूट आहेत का? नाही. ते आपल्याला टेरिडोफायटात नाही दिसत. रिप्रोडक्शन कशाने आहे? स्पोर फॉर्मेशन तुमचं असेक्शुअल मेथड आणि तुमचं सेक्शुअल मेथड कुठलं आहे? झायगोट फॉर्मेशन. ठीक आहे. मी बाजूला होते, तुम्ही लिहून घ्या. राईट इट डाऊन पॉज करून. झालं का लिहून? ठीक आहे. एक्झाम्पल्स पण करून जाताल. काय आहेत एक्झाम्पल? नेफ्रोलेपिस, मार्सिलिया, टेरिस, ॲडिएंटम, इक्वेसेटम, सेलेजिनेला, लायकोपोडियम. ठीक आहे. चलो, लेट्स इरेज इट नाउ. लेट्स इरेज इट. तर हे होते मुलांनो तुमचे फॉर्न्सचे एक्झाम्पल दिलेत. तुमचा सेलेजिनेला असं दिसतो, लायकोपोडियम रिझेंबल असं दिसतो. जे फोटोज दिलेत 6.3 मध्ये ते तुमचे आहेत टेरिडोफायटाचे प्लांट्स. All these plant reproduce by spore formation.
They are called cryptogams as their reproductive organs cannot be seen. See, क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय, हिडन. ह्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स नाही दिसत आणि ते कशाने रिप्रोड्यूस करतात, स्पोर फॉर्मेशननी. ह्यांच्यात तुम्हाला कुठे अँड्रोशियम कुठे गायनोशियम दिसलं का, नाही. म्हणजे ह्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स दिसलेत का, नाही. म्हणून ह्यांना क्रिप्टोगॅम्स म्हणतात, जिथं क्रिप्टोचा मिनिंग आहे हिडन आणि गॅम्सचा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. Cryptogams reproduce by what मुलांनो, स्पोर फॉर्मेशन, बाय स्पोर फॉर्मेशन. आणि त्याला त्याचा अर्थ काय आहे, क्रिप्टोजचा हिडन, गॅम्सचा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. ठीक आहे. टिल दिस आपण आपला चॅप्टर एंड आपला व्हॉट डू यू से क्रिप्टोगॅम्स हा कन्क्लूड करतोय. नेक्स्ट सेशनमध्ये आपण फनेरोगॅम्स पाहणार आहे. क्रिप्टोगॅम्समध्ये कुठले पाहिले आपण, थॅलोफायटा, जिथं फक्त बॉडी आहे, डिव्हिजन आहे का बॉडीत, नाही. आणि तुमचं नेक्स्ट होतं ब्रायोफायटा, जिथं स्टेम लाईक स्ट्रक्चर आहेत, रूट लाईक स्ट्रक्चर आहेत, बट ट्रू होते का, नाही. आणि तिसरं जिथं ट्रू रूट्स होते, जिथं ट्रू स्टेम होते, ते म्हणजे तुमचे टेरिडोफायटा. ठीक आहे. लेट्स कन्क्लूड योर क्रिप्टोगॅम्स हिअर. आणि प्लीज ह्याचे प्रॉपर्टीज जे आपण इथं कॅरेक्टरिस्टिक्स लिहून काढलेले ते प्रॉपरली करून जा. आपण ते तुमच्या चॅप्टरमधूनच काढलेले आहेत. आणि एक्झाम्पल्स पण दर क्लास किंवा दर डिव्हिजनचे 3-3, 4-4 एक्झाम्पल प्लीज करून जातात. ठीक आहे. लेट्स मीट इन द नेक्स्ट सेशन.